आत्मजागराची वाट. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की सगळं असूनही मनात पोकळी आहे? आर्यन एकदा एका साधूकडे गेला आणि म्हणाला, की माझ्याकडे सर्व काही आहे, पण मन मात्र शांत नाही. साधूने आर्यनला एका तलावाकडे नेले आणि विचारले, की काय दिसतंय तुला? तो म्हणाला, निसर्गरम्य परिसर व त्यात असलेला तलाव आणि तलावाचे पाणी अगदी शांत आहे. त्यावर साधूंनी तलावात विहार करणाऱ्या पक्षाकडे बोट दाखविले आणि विचारले, आता काय दिसते? आर्यन उत्तरला, तलावाचे पाणी हलते आहे आणि त्यातून दिसणारे प्रतिबिंब देखील धूसर झाले आहे. साधू म्हणाले, अगदी बरोबर. साधू म्हणाले, आकाशात व निसर्गात काही बदललेले नाही आहे, फक्त पाणी अस्थिर झाले आहे. जसे तुझ्या आयुष्यातही समस्या कमी, परंतु मन जास्तच अस्थिर झाले आहे. त्या दिवशी आर्यनला समजले, की शांतता शोधायची नसते, ती निर्माण करायची असते. जेव्हा मन शांत होते तेव्हा जीवनाची उत्तरे आपोआप स्पष्ट दिसू लागतात. त्या अनुषंगाने साधूंनी म्हटले, की जर हे साध्य करायचे असेल तर फक्त काही मिनिटं स्वतःसाठी काढा. मोबाईलपासून दूर राहणे, डोळे बंद करून ध्यानस्थ बसणे आणि स्वतःला विचारणे, की मी खरंच आनंदी आहे का? कदाचित याच प्रश्नातून तुमच्या जीवनाचा आत्मजागर सुरू होईल. ही पोस्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, शांतता. आणि अशाच प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी व ऐकण्यासाठी द इनसाइड थ्रेड या ब्लॉगर पेजला व आमच्या चॅनलला फॉलो करा.